अमरावतीत पावसाचा हाहाकार, जिल्हा परिषद कार्यालय, रुग्णालयात शिरलं पाणी। शहरातल्या अनेक भाग जलमय, जनजीवन विस्कळीत। रायगडमध्ये पावसाचा जोर, अलिबाग तालुक्यातील देहेन आणि भाकरवड गावांना जोडणाऱ्या पुलाचा बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यानं गावाचा संपर्क तुटला। किल्ले रायगडावर महाद्वाराजवळच्या भागात दरड कोसळली। पायरी मार्ग उद्यापर्यंत बंद राहणार, दरड हटवण्याचं काम सुरू। कोल्हापुरात राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मालवे तुरंबे परिसरात भात रोपांच्या लावणीला सुरुवात। जळगावातील रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस, नागमोडी नदीला पूर, पुराचं पाणी अहिरवाडी गावात शिरलं। गावकऱ्यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात यश। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दमदार पावसामुळे कुर्ला, सायन, साकीनाका, अंधेरी परिसरात पाणी साचलं। रस्त्यांना नदीचं स्वरूप, साचलेल्या पाण्यात प्रवासी पडल्याची घटना। दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सबवेत भरलं पाणी। पहिल्याच पावसात पालिकेचा कारभार चव्हाट्यावर, पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची कसरत। महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच पालिका अधिकारी पडला खड्ड्यात। महापौर ऋतू तावडेंसमोर अधिकारी खड्ड्यात पडला। पावसाळी पाहणी दरम्यान पुढारी न्यूजने टिपलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य। आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता। कोकण, गोव्यात वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळ वाऱ्यासह पावसाचा अंदाज। अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर, 15हून अधिक निवासी क्वार्टर्सचं नुकसान। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकून भोसकून हत्या। मुसळधार पावसादरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून वाद। हल्ल्यात मयंक लोहार यांचा मृत्यू, आरोपीला अटक। कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यानची घटना। पुण्यातील लोहगड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। 31 मे रोजी सियानं प्रियकर चेतन सोबत रचला होता हत्येचा कट। सिया चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल्स, 238 तास संवाद। सिया आणि चेतनला 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण पूर्वेत शिवमंदिराजवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। आरोपी जुमैया अली शेख पोलिसांच्या ताब्यात। नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप। हसत हसत एकमेकांना दिला प्रतिसाद। विधान भवन परिसरात प्रतिक्रिया देऊन परतत असताना नितेश राणे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटींची लॉबी। जितेंद्र आव्हाडांचा अधिवेशनात खळबळजनक दावा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी। आशाताई भोसलेंच्या शोकसभेतील मराठी भाषेबद्दल दिलगिरी। चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर मागितली माफी। विधान परिषदेत प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली। मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होण्याआधीच प्रश्न विचारल्यानं प्रवीण दरेकर आक्रमक। सभापतींकडून नियम पाळण्याची ताकीद। माहिती अधिकार कायद्यातील बदल रद्द करण्यासाठी अण्णा हजारे उपोषणावर ठाम। मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची राळेगण सिद्धीत अण्णांबरोबर चर्चा। जळगावच्या कोथळी गावातून मुक्ताबाईंच्या पालखीचं प्रस्थान। मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघाली पालखी।